नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, पार्श्वभूमी बघितली, बॅकग्राऊंड तर तुमच्या लक्षात आलं असेल की मी नेहमीच्या जागी नाही. मी दिल्लीला आलेलो आहे आणि मध्यंतरीचे 2-3 दिवस मला काहीही करता आलेलं नाही. आणि म्हणून आज 2-3 दिवसानंतर परत एकदा कामाला सुरुवात करताना मी माझ्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांना एक कळकळीची विनंती करतो की मला कुठेही जाहीर कार्यक्रमांना बोलवू नका. त्याचं कारण असं की जाण्या येण्यात वेळ जातो, थकवा येतो आणि थकल्यानंतर काही करायची इच्छा राहत नाही की अंगात त्राण राहत नाही. रविवारी पुण्यात एक कार्यक्रम होता 2 तासाचा. त्याच्यासाठी शनिवार, रविवार, सोमवार असे 3 दिवस गेले. मी काहीही करू शकलो नाही. म्हणजे जे काम आजच्या तंत्रज्ञानामुळे घर बसल्या होऊ शकतं, ते काम करण्यासाठी जाहीर कार्यक्रम आयोजित करणं हा एक प्रकारे मला वाटतं हे आपल्या साधनांचा काय म्हणतात उधळपट्टी आहे. म्हणजे मी त्या 3 दिवसामध्ये एखादा दिवस प्रवासाचा इकडे तिकडे सोडला दिल्लीला याचा, तर कमीत कमी 2 दिवस मी अर्धा व्हिडिओ करू शकलो असतो. हिंदीतले, मराठीतले इतरांबरोबर बसू शकलो असतो. आणि ते बघणारे जितके लोक आहेत त्यापेक्षा फार तुरळक लोक जाहीर समारंभाच्या हॉलमध्ये बसतात. आणि इतक्या लाखो लोकांपर्यंत जाणं शक्य असताना 1000-1200 लोकांसमोर आपली एनर्जी आपण जेव्हा घालवतो आणि त्यासाठी येण्या जाण्यामध्ये वेळ आणि शक्ती दवडतो, मला वाटतं इथे कुठेतरी आपण मर्यादा घातल्या पाहिजेत. काळाबरोबर जुळतं घेतलं पाहिजे. जाहीर कार्यक्रम ही ज्यावेळेला घरपोच जाण्याची सोय नव्हती तेव्हाची गरज होती, आता नाहीये. आणि म्हणून व्याख्यान द्यायला खूप लोक आग्रह करतात आणि मी त्यांना सांगतो की वयानुसार धावपळ जमत नाही. आणि म्हणून मी जाहीर विनंती करतोय की कोणीही ओळखी काढून नात्यातल्या मित्राकडून वगैरे आग्रह धरू नये. कारण माझी एनर्जी त्याच्यात वाया जाते ज्याला मी हमाली म्हणतो, प्रवास वगैरे धावपळ करणं. जे बडबडण्यामध्ये माझी एनर्जी गेली पाहिजे त्याला फाटा देऊन या अशा गोष्टीत वेळ घालवणं आणि थकून जाणं हा आपल्यावर आणि आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांवर अन्याय असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि म्हणून आज मी हे सार्वजनिकरित्या सांगतो की कोणीही किती आवश्यक वाटलं, आग्रह वाटलं, मागणी आहे, अरे मागणी सगळं ठीक आहे, पण समोरच्या माणसाची एनर्जी किती आहे, त्याच्यामध्ये शक्ती किती आहे, अंगात त्राण किती आहे, तेही बघावं लागतं. तेव्हा मला जाहीर कार्यक्रमांसाठी आग्रह न धरावा यासाठी मी आज जाहीर विनंती करतोय. असो, आता आपण महाराष्ट्राच्या राजकारणावर येऊ. परत एकदा महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या निवडणुका आल्यात. काल परवा तर झालेल्या होत्या, ह्या वेगळ्या आहेत. तेव्हा विधानसभेत निवडून आलेल्या आमदारांकडून जे काही विधान परिषदेत निवडून दर 2 वर्षांनी जातात, त्या विधान परिषदेच्या आमदारांसाठी काही दिवसापूर्वी निवडणूक झाली आणि त्यामध्ये एवढा एक उमेदवार हा महाविकास आघाडीचा येणार होता आणि त्याच्यात वादावादी न झाल्यामुळे अंबादास दानवे यांची वर्णी लागली. बाकीच्या जागा सगळ्या महायुतीकडे, सत्ताधारी महायुतीकडे, म्हणजे भाजप, अजितदादा गट आणि शिंदेची शिवसेना यांच्यात गेल्या. परत एकदा आता त्याच विधान परिषदेसाठी 17 जागांची निवडणूक आहे. 17 पैकी खऱ्या 16 जागांसाठी निवडणूक आहे आणि 17वी जागा ही बावनकुळे यांच्या राजीनाम्यामुळे फक्त 2 का 3 वर्षासाठी मुदतीची आहे. त्यामुळे ती पोटनिवडणूक आहे. बाकी 17 जागा आहेत. आणि परत एकदा सगळं नाटक तेच की महायुतीला महाविकास आघाडी आव्हान देणार का? 2 जागा निवडून आणण्याची क्षमता नसलेली महाविकास आघाडी ही
सगळ्या 17 जागा जिंकू शकणाऱ्या महायुतीला आव्हान देणार का, अशा बातम्या आणि डिबेट रंगवणारे जे आहेत त्यांची मला दया येते. किती शिळ्या कढीला ऊत आणायचा, याला मर्यादा असतात. मग त्यावरून महायुतीमध्ये भांडणं आहेत का, महाविकास आघाडीमध्ये भांडणं आहेत का? म्हणजे एक ताट रिकामा आहे आणि त्या रिकामा ताटात काहीच नाहीये, आणि काय पडलं तर त्या कल्पनेवरून त्या रिकाम्या ताटावरचे तिघेजण मांडतायत, आणि इथे ताट पूर्ण भरलेलं आहे. सुखाने एकमेकांना वाटून घेतलं तर तिघेही पोटभर खाऊ शकतील अशी परिस्थिती आहे. तर त्यांच्यामध्ये मुळात भांडणाची काय गरज आहे? म्हणजे पोटभर उपलब्ध असताना त्यांनी भांडायचं कशाला, आणि रिकाम्या ताटात काही नसताना उपाशीपोटी भांडायचं कशाला? हे माझ्या तर्कापलीकडच आहे. पण त्या तर्कामध्ये मला कधी कधी शंका येते की या अशा बातम्या, यांचं आव्हान त्यांचं आव्हान, भुकेले लोक भरपेट लोकांना आव्हान देणार का? या भरपेट ताटातलं थोडं काही रिकामा ताटात पडणार आणि त्या उपाशी पोटी लढणाऱ्यांची हिंमत होणार का? मला खरंच समजत नाही. निवडणूक ही निवडणूक असते आणि त्यामुळे निवडणूक झाली पाहिजे. जिंकेल कोण हरेल कोण हा दुय्यम भाग आहे. आज भारतीय जनता पक्ष किंवा महायुती ही जोशात असेल, लोकमत मोठ्या प्रमाणावर त्यांच्या बाजूने आहे, पण याचा अर्थ विरोधी पक्षात बसलेले जे कोणी असतील पक्ष आणि नेते, त्यांनी लढूच नये का? बिनविरोध निवडणूक झाली पाहिजे, किंवा जे लढाल ते जिंकलंच पाहिजे, अशा रीतीने निवडणुका नाही होत. 1951-52 पासून 77 पर्यंत डझनावारी लहान मोठे विरोधी पक्ष महाराष्ट्रात सुद्धा होते, देशात सुद्धा होते, आणि ते परत परत निवडणुका लढवून पराभूत होत होते. शेतकरी कामगार पक्ष असेल, समाजवादी पक्ष असेल, कम्युनिस्ट पक्ष असेल, रिपब्लिकन पक्ष असेल, जनसंघ असेल, या पक्षांनी वर्षानुवर्ष महापालिकेपासून विधानसभेपासून लोकसभेपर्यंतच्या निवडणुका लढवल्या, मार खाल्ला, पराभूत झाले, अगदी डिपॉझिट घालवले. जनसंघासारखा जो आज भाजप म्हणून ओळखला जातो, या पक्षाची 60-70च्या दशकामध्ये डिपॉझिट गमावणारा पक्ष अशी टिंगल झालेली आहे. मग त्यांनी निवडणुका कशाला लढवल्या? आमच्या लालबाग परळ मध्य गिरणगावच्या भागामध्ये वामनराव परब नावाचे संघाचे स्वयंसेवक आणि जनसंघाचे राजकीय कार्यकर्ते होते. वामनराव परब हे महापालिकेत निवडून यायचे, पण विधानसभेला पराभूत व्हायचे आणि लोकसभेला उभा राहून सुद्धा पराभूत व्हायचे. मग त्यांनी लोकसभेला डिपॉझिट गमावण्यासाठी निवडणूक लढवली होती का? विधानसभेत प्रत्येक वेळेला आपटी खायची, पराभूत व्हायचं, यासाठी निवडणूक लढवली होती का? पण असे अनेक पराभव पचवता पचवता जनसंघाचं बीज त्यांनी रुजवलं त्या गिरणगावामध्ये, मध्य मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये. आणि हे मुंबईतलं उदाहरण दिलं, पुण्यात असेल, नाशिकला असेल, नागपूरला असेल, यवतमाळला असेल, वेगवेगळ्या जिल्ह्या तालुक्यामध्ये भाजपचे पूर्वीच्या जनसंघाचे लोक, त्याच्या बरोबर शेतकरी कामगार पक्षाचे लोक, समाजवादी पक्षाचे लोक राबलेले, आणि प्रत्येक निवडणुकीत फक्त पराभव पदरी आलेला आहे. पण तडजोडी करून, तडजोड काँग्रेसला हरवण्यासाठी आणि मतविभागणी टाळण्यासाठी 1957 नंतरच्या राजकारणात त्याची सुरुवात झाली. पण आपला पक्ष मारायचा आणि काँग्रेसला हरवण्याच्या बदल्यात दुसऱ्या पक्षाची ताकद वाढवायची, असलं राजकारण कोणीही करत नव्हतं. भले एकमेकाच्या तंगड्या ओढून पडले असेल, पण त्यांनी आपापल्या परीने आपापले पक्ष, विचार, आपल्या भूमिका जगवलेल्या होत्या. आणि त्यामुळे उभा राहिलेला प्रत्येक उमेदवार हा जिंकायसाठी उभा राहतो असं बिलकुल नसतं.
3-4 निवडणुकांमध्ये पराभव करता करता आपल्या विभागामध्ये आपल्या पक्षाचा, आपल्या भूमिकेचा प्रभाव निर्माण करणं आणि पुढल्या निवडणुकीत बाजी मारू यासाठी उभं राहणं, यातून पक्ष उभे राहतात. आज महाराष्ट्रात अत्यंत दारुण परिस्थितीत असलेले उभाठा शिवसेना असेल, शरद पवारांचा राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस पक्ष असेल, या तिघांची अवस्था अत्यंत दारुण आहे. पण तरीही लक्षात ठेवा, 1970, 60, 80च्या दशकातल्या भाजप किंवा जनसंघापेक्षाही आजची काँग्रेस सुदृढ आहे. भाजपचे त्यावेळेला 16 आमदार होते, मला वाटतं 80-84 मध्ये. आज काँग्रेसचे 16 आमदार आहेत. शिवसेनेचा एकही आमदार 72 पासून 85च्या मधल्या निवडणुकीत निवडून येऊ शकला नव्हता. तेव्हा निवडणूक ही जिंकण्यासाठीच लढवायची असे इच्छा आहे. पण म्हणून जिंकता येणार नसेल तर वाटेल त्या तडजोडी करा, कोणाच्या तरी पाया पडा, कोणाची तरी गणितं आणा, कोणाची तरी मतं आणा आणि कसे बसे विरोधी पक्षांना 2 आमदार निवडून आणू देत, ही इच्छा नव्हती. शिक्षक मतदारसंघ, पदवीधर मतदारसंघ अशा ठिकाणाहून विधान परिषदेमध्ये जनसंघाचे 2-2 आमदार जायचे. गंभा कानिटकर आणि वसंतकुमार पंडित हे मुंबई कोकण परिसरातले जे 2 पदवीधर मतदारसंघाचे आमदार होते, ते हक्काने जनसंघाचे निवडून यायचे. शिक्षक मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्ष किंवा जनसंघ यांचे आमदार विधान परिषदेत पोहोचायचे आणि काँग्रेस पक्षासारखा सत्तेत 200 आमदार विधानसभेत असलेला पक्ष या विधान परिषदेच्या असल्या जागांकडे ढुंकून पण बघायचा नाही. वर्षानुवर्ष जणू काय शेतकरी कामगार पक्ष, जनसंघ, प्रजा समाजवादी यांना या विधान परिषदेच्या आमदारक्या अन्नन दिले, अशा प्रकारे काँग्रेस पक्ष वागलेला आहे. आज तो काँग्रेस पक्ष जेव्हा एक विधान परिषदेच्या आमदारकीसाठी मतविभागणी टाळू या अमुक तमुक म्हणतो, तेव्हा केविलवाणा वाटतो. हा तो काँग्रेस पक्ष नाहीये ज्याचं नेतृत्व कधी इंदिरा गांधी, राजीव गांधी वगैरे लोकांनी केलं. त्यांना विधान परिषदेतल्या असल्या 2-4 आमदारक्यांची किंमत नव्हती. हा, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा या वर्गातून जे निवडून यायचे त्याच्यामध्ये काँग्रेसचा वर्चस्व असायचा. पण मतविभागणी टाळायची, त्यासाठी इतर मित्र पक्षांचे पाय धरायचे, मनधरणी करायची, असला उद्योग काँग्रेसने केला नाही. आणि काँग्रेसच कशाला, अगदी जनसंघाने, शिवसेनेने, समाजवादी पक्षानेही केलेला नव्हता. सांगायचं हेतू की ही जी चर्चा चालली आहे की यांचं आव्हान त्यांचं आव्हान, मला खरं सांगू का, महाविकास आघाडीचा एकही आमदार निवडून नाही आला या निवडणुकीत 17 मध्ये तरीही चालेल. पण जर ते सगळ्या जागा लढवणार असतील, एकजुटीने लढवणार असतील, बरे मित्र पक्ष म्हणून लढवणार असतील तरी हरकत नाही. पण महाविकास आघाडी जर विधान परिषदेच्या सगळ्या 17 जागा लढवणार असेल तर मी त्याचं स्वागत करीन. कारण लढण्यापासून जिंकण्याची सुरुवात होत असते. कारण तुम्ही लढायला उभे राहिलात आणि न घाबरता लढलात, पराभवाची पर्वा न करता लढलात, तर मग विजयाची सुरुवात होत असते. आणि इथे म्हणूनच माझ्या दृष्टीने महत्वाची गोष्ट अशी आहे की महाविकास आघाडीने सगळ्या जागा लढवायच्या ठरवल्या. मग त्यामुळे ते सत्ताधारी गोटातली इतकी मतं फोडतील का, घोडेबाजार होईल का, ह्या चर्चा गैरलागू आहे. घोडेबाजार होऊ दे, काही होऊ दे. तुम्ही तुमच्या पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी येणारी प्रत्येक निवडणूक लढवली पाहिजे आणि त्या निवडणुकीतून आपल्या बाजूचा मतदार वाढवत नेला पाहिजे. आज तुमचं चिन्ह दिसतं, पुढच्या वेळेला तुमचा पक्ष निवडणुकीत दिसत नाही, तेव्हा पक्ष संपुष्टात येतो. तेव्हा पक्ष टिकवणं हे आमदार जिंकण्यातून किंवा महापौर आणि नगरसेवक जिंकण्यातून होत नाही. तुमचं चिन्ह सातत्याने मतदाराला दिसणं, तुमचा पक्ष, तुमचा उमेदवार प्रत्येक निवडणुकीत पक्षाला दिसणं अगत्याचं असतं.
आणि म्हणूनच महाविकास आघाडी म्हणून जर सगळ्या 17च्या 17 जागा महाविकास आघाडीचे 3 पक्ष लढवणार असतील तर त्यांनी हा अत्यंत महत्वाचा दूरगामी निर्णय घेतलाय असं माझं राजकीय आकलन आहे. भले 17च्या 17 जागा महायुतीने काही उत्पटांग गोष्टी करून जिंकल्या तरी फरक पडत नाही, पण जे महायुतीच्या विरुद्ध आहे असे नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य असतील आणि ज्यांना भाजप किंवा महायुतीला विरोध करायचा आहे, अशा सगळ्यांसाठी सगळ्याच्या सगळ्या जागा महाविकास आघाडीने लढवणं अगत्याचं आहे. त्यातून तुम्ही सत्ताधारी पक्षाविरुद्ध गटाविरुद्ध एक मतदारसंघ निर्माण करत असता. तेच जर टाळलं तर तुम्ही निवडणुकीपासून लढाईपासून पळ काढला असा अर्थ होतो आणि म्हणून मग पुढच्या वेळेला तुमच्याविषयी त्या मतदाराच्या मनात कुठची हमी राहत नाही, गॅरंटी राहत नाही, तो आणखीन कुठेतरी जाऊ शकतो. तेव्हा मतदार गोळा करण्याची प्रक्रिया ही पराभवाच्या निवडणुकीतून होत असते. ही वस्तुस्थिती लक्षात घेतली तर सगळ्याच्या सगळ्या 17 जागा लढवण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय मला स्वागतार्ह वाटतो. मित्रांनो, विषय आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.